सती अजामिल पापराशी पार पाविवे धरा संतांची सती मुक्तिना नका धुरे भयो डोळा सेरा संगे वेवे धरा संसांची सती मुखीना जय हनुमान ज्ञान सागर जय कपीस राम बलधाम पुत्र पवन महावीर विक्रम उमगी सती के कंचन वरण विराज सुबेशा कानन सद्गुरुदास नमो ज्ञानेश्वर मुक्ताबाई त्रिभुवन पावनी अद्यत्र जननी देवाची आता भूमिका करतणे लोका काळ शोधे दे या वारी संसार ढाल कराची विचार कराची विचार तरा भवसिल धरा संसांची प्रस्तुत कीर्तन निरूपणाकरिता म्हणून दाखवलेला अभंग यावरच्या भूतलावरती गडजीवांचा उद्धार करण्यासाठी ज्या संत परंपरेने आपला देह अखंड चंदन जिजवला त्या परंपरेतील कर्माच्या माध्यमाने भगवत प्राप्ती करणारे संत सेन महाराज यांचा हा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील अभंग सेवा करता घेतला आहे। महाराज या अभंगाच्या माध्यमाने तुम्ही आपणा सर्वांना उपदेश करतात। कराची विचार तराव सिंधू पार या संसारामध्ये मनुष्य म्हणून जन्माला आला असाल तर आपण सर्वांनी विचार करायला का म्हणून आम्हाला जन्म मिळाला को हम कथमिदम जात मी कोण आहे मला जायचं कुठे जोपर्यंत आपण या गोष्टींचा विचार करत नाही तोपर्यंत आपलं आचरण आपलं वागणं आपला पुढचा भविष्याचा प्रवास हा व्यवस्थित होणार। महाराज म्हणले विचार करावा आणि विचार करत असताना जेव्हा तुम्हाला कळालं
तुमचा जन्म हा इहलोकातून तरण्यासाठी आहे आणि तरण्यासाठी जर असेल तर मग तुम्ही काय करायला पाहिजे? महाराज म्हणले तरा भवसिंधू पार, भवसागर तरायचा आहे. आणि भवसागर तरत असताना तुमच्या मनामध्ये जर विचार आला, काही म्हणतील महाराज भवसागर तरणं कठीण आहे, काही म्हणतील सोपं आहे. महाराज भवसागर तरायला सांगता तुमचं खरं आहे, परंतु आमचा प्रश्न आहे, आम्ही ज्यांच्या संगतीमध्ये राहतो, भोंग्याचा आवाज असतो, आम्ही ज्यांच्या संगतीत राहतो ती बुडणारी मंडळी आहे आणि बुडणाऱ्याच्या संगतीत तरू शकत नाही. आपल्या गावाच्या काठाला नदी आहे, नदीला पूर आहे, पुरामध्ये पोहायला अनेक जण गेलेले आहेत आणि पोहणाऱ्यामध्ये एक बुडायला लागला आणि बुडायला लागल्याच्या नंतर बातमी कळाली आणि सर्व गाव त्या ठिकाणी पळत पळत पुढे पुढे काठावर नदीमध्ये कुठे गेले? काठावर गेलं आणि काठावर गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी बुडणारा सर्व पाहत आहे, बुडणारा सर्व पाहत आहेत आणि सर्वांच्या तोंडातून एकच आवाज आहे, अरे वाचवा, मारा कोणीतरी उडी, मारा कोणीतरी उडी. मारत कोणी? मारा कोणीतरी उडी मारा, कोणीतरी उडी मारा, अशी चर्चा जोरात चालू आहे. एक हाळव्या मनाचा माणूस, ज्याला वाटलं अरे नुसतंच बोलतायत, तो मरेल ना, बुडेल ना, म्हणून त्यांनी काही विचार केला नाही आणि जशी त्याने उडी मारली पाण्यात, त्याच्या जवळ गेला, ज्याने उडी मारली त्यालाही पोहता येतं. सांगा कोण बोलले बाहेर? अरे जो बुडणारा आहे, ज्याला तरता येत नाही, ज्याला पोहता येत नाही, त्याने उडी मारून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला तरी तो सुद्धा गेल्याशिवाय राहणार. म्हणजे संगत बुडणाऱ्याची असेल तर तरण्याची इच्छा येऊ शकते. जिथे बुडण्याची संगत सोबत आली ना, तेथे तरण्याचा विचार डोक्यात येत नाही. मग महाराजच्या संसारामध्ये आम्ही राहतोय ना, आणि त्या संसारात राहणारी सर्व लोक बुडणारीच ना, मग त्या बुडणाऱ्यांच्या संगतीत गेल्यावर आमचा तरण्याचा विषय डोक्यात येऊ शकतो. मग सांगा तुम्ही, तरण्यासाठी आम्ही कोणाची संगत धरायला पाहिजे? महाराज म्हणले धरा संतांची संगती. त्यांच्या संगतीत गेल्यावर काय होणार आहे? त्यांच्या संगतीत गेल्यावर तुमचा फायदा एकच आहे, मुखी नाम मुखामध्ये नामचिंतन राहणार आहे. कारण कलियुगामधलं साधन आहे नामचिंतन. इतर साधनाच्या द्वारा कलियुगात तुम्ही करू शकत नाही, पण नामचिंतन एकमेव साधन आहे, ते सुद्धा सोपं आहे. आणि सोपं असलेल्या साधनाचा स्वीकार तुम्ही केला की तुम्ही तरल्याशिवाय राहणार. महाराज आम्हाला पटलं, खरं आहे, परंतु आमचा प्रश्न आहे ना महाराज, शास्त्र पुराणामध्ये काही आहे का असा एखादा ज्याने नामाचा आश्रय घेतला तो तरला? काय बोलतात? अरे नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून. अरे नामाने कोणी तरला नाही असं होऊ शकतं? नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला, सांगावी नवी तो तुम्हासी तुम्हाला विनवतो, सांगा ना तुम्ही, कोणी नाम घेणारा वाया गेला, तो बुडला, तरला नाही असं कोणी झालं का? अरे नाम जपता चंद्र मौरी, नामे तरला वाल्ह्या कोणी, नामाने तरला. म्हणला पुराणामधलं उदाहरण सांगतोय, भागवतातलं उदाहरण सांगताना सेना महाराज म्हणले, आजामिळ नावाचा ब्राह्मण आणि आजामिळ नावाचा ब्राह्मण ब्रह्मकर्म न करता वाम मार्गाला लागल्याच्या नंतर पतनाला जात होता आणि पतनाला जाणारा तो ब्राह्मण तरण्याची इच्छा मनामध्ये निर्माण झाली आणि तरण्याची इच्छा मनामध्ये निर्माण झाल्याच्या नंतर त्याने मुलाचं नाव नारायण त्या ठिकाणी ठेवलं आणि मुलाच्या नावाने तो तरला. अजामिळ पापराशी पार पावेल त्यासी. पाप्यातला पापी आजामिळ जरी असला तरी सुद्धा तो तरतोय. पाप्यातला पापी आजामिळ जरी असला तरी तो तरतोय. ते नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे. म्हणून सेना महाराज म्हणले ना, नका धुरे भरो डोळा सेना सांगे वेळोवेळा धरा संसांची सुगती मुखी नाम हो रात्री. हल हल विस्तृत चिंतनाकडे वळणे अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा, आपलं हे पुण्य पावन असलेलं श्री क्षेत्र वार, या क्षेत्रामध्ये भगवान गौतम गिरींच्या या पुण्यतिथीच्या निमित्ताने व धर्मनाथ बीजाच्या निमित्ताने सालाबाधाप्रमाणे या ठिकाणी चालत असलेला अखंड हरिनाम संकीर्तन महोत्सव, तद्वत संगीतमय नवनाथ कथासार कथा या ठिकाणी चालू आहे. गेली 10 वर्ष मोठ्या आनंदाने हा महोत्सव आपल्या गावात चाललाय. 11व्या वर्षामध्ये पदार्पण करून जवळजवळ आता 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसाची चिंतनाची सेवा माझ्याकडे.
भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने, साधू संतांच्या कृपाशीर्वादाने, गौतमगिरी बाबांच्या कृपाशीर्वादाने, वैकुंठवासी महणमणी कृष्णाजी माऊली जायकरकर यांच्या कृपाशीर्वादाने, समस्त ग्रामस्थ मंडळी त्याचप्रमाणे आपल्या गावातील हरिभक्तीपरायण ज्यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने हा महोत्सव चालला आहे ते समर्थ राम उपासक बालब्रह्मचारी श्री भिकड महाराज व त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण भागवताचार्य दिनेश महाराज कंचनपूरकर या सर्वांच्या कुशल मार्गदर्शनाने चालत असलेला हा महोत्सव आणि या महोत्सवातील आजची कीर्तनाची सेवा वैकुंठवासी दयाराम दशरथ बागुल यांच्या स्मरणार्थ माझ्या वाटेला आलेली आहे. आपल्या समस्त भजनी मंडळाची बैठक चालली, बैठकीमध्ये चर्चा चालली, चर्चेत नाव पुढे आलं, नाव आल्याच्या नंतर संपर्क झाला आणि संपर्क बोलण्यासाठी गणू पुढे आला. संपर्क झाला, बोलणं झालं आणि तारीखेची निश्चिती झाली. कीर्तन करण्याचा योग पुन्हा माझ्या वाटेला आला. या ठिकाणी ज्यांच्या श्रीमुखाच्या द्वारा नवनाथ कथासार या ठिकाणी चालू आहे ते हरिभक्तीपरायण गोपालजी महाराज चिमठाणेकर महाराजांच्या मधुर कंठाच्या द्वारा हा कथासार आपण सर्वजण श्रवण करीत आहात. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व गुरुजन मंडळ, गावातली सर्व भजनी मंडळ, गुरुदत्त भजनी मंडळ, सर्व भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि गुरुजनांमध्ये जे या ठिकाणी गायनासाठी उपस्थित आहेत ते हरिभक्तीपरायण भोजराज महाराज या ठिकाणी आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण निंबा महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. इकडे संदीप महाराज मालपूरकर तेही या ठिकाणी आहेत. दिनेश महाराज आहेत, आमच्यासोबत आलेले गोकुळ महाराज आहेत. सर्व महाराज मंडळी या ठिकाणी आहेत. नंतर आमचे जिभाऊ मालपूरचे या ठिकाणी राजाराम जिभाऊ यांनी नर्मदा परिक्रमा केल्या, साधनाशील जीवन आहे. आमचे जिभाऊ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. बालगोपाल टाळकरी 1 2 3 आणि 4 लागतात. चांगली गोष्ट आहे. 4 बाल टाळकरी तरी आहेत आपल्या गावात. पुढच्या वेळेस पुन्हा 4 वाढले की 8 होतील, पुन्हा 4 वाढले की 12 होतील, 12 झाले की मग झालं का. म्हणजे गावातले टाळकरी असणं गरजेचं आहे आणि आपण ते तयार करतात, चांगली गोष्ट आहे. 4 5 6 वर्षा अगोदर कीर्तन काल्याचं करण्याचा योग माझ्या वाटेला आला. पण त्यावेळेस मंदिर बनलेलं नव्हतं. पण मी सांगू का तुम्हाला, आपल्या पूर्ण धुळे जिल्ह्यात तुम्ही कुठेही जा, वार सारखं नाथांचं मंदिर तुम्हाला कुठेच दिसणार नाही. एवढं शाश्वती निशाण. कारण जेव्हा मंदिरात प्रवेश केला ना, मी तिथे थांबलो 5 मिनिटं. मला ते दर्शनच त्या ठिकाणी मनाला प्रसन्नता देणार होतं. कारण ज्या ठिकाणी साक्षात्कार असतो, ज्या ठिकाणी स्वयंभूता असते, त्या ठिकाणीच मंदिर गणलं जातं. आणि मंदिर या शब्दाचा अर्थ बरं का, मंदिर शब्दाचा अर्थच असा आहे जिथे महात्म्य तर आहे पण दिव्यताही असायला पाहिजे, रम्यताही त्या ठिकाणी असायला पाहिजे. आणि भगवान गौतमगिरींच्या या समाधीस्थळी जे सिद्ध स्थान आहे आणि ते स्थान आपल्या गावाला प्राप्त झाले, आपण सर्व भाग्यवान आहोत. आणि गावकरीही तेवढी एकनिष्ठतेने त्या ठिकाणी बाबांची सेवा करतात. सुंदर मंदिर आहे आणि मंदिर बाहेरून जेवढं सुंदर आहे तेवढं आतून पण आहे. पूर्ण नवनाथांचं त्या ठिकाणी दर्शन, सुंदर असं त्या ठिकाणी काचांची केलेली सजावट आणि ती सजावट पाहिल्यानंतर वृंदावनच्या काच मंदिराची आठवण, वृंदावनच्या काच मंदिराची आठवण आली. आणि तसंच काच मंदिर आहे ते रामेश्वरम, आणि रामेश्वरमला सुद्धा असंच काच मंदिर बनवलं, सुंदर आपण सर्वांनी बनवलं. निश्चित या गावाची भूमी, या मातीला मी साष्टांग प्रणवात परिपात करतो. आणि या सर्व सुंदर या आयोजन नियोजनामध्ये, सुंदर अशा उपस्थितीमध्ये गोड असं ध्वनी शपथ म्हणजे साऊंड सिस्टीमचं ज्या ठिकाणी काम सांभाळलं जात आहे ते आमचे डोंगराळेकर, नाही का, डोंगराळेकर दादा त्या ठिकाणी उपस्थित आहेत. नंतर अण्णा, संतोष अण्णा येणेकरी या वयात सुद्धा त्या ठिकाणी ते थांबत नाही. अजून सुद्धा एक सोपं नाही. या वयात घेऊन त्या ठिकाणी आनंद घेणं म्हणजे सोपं नाही. महाराज अण्णा आहेतच. आमचे महेश महाराज या ठिकाणी आहेत, तलमाळीकर परी फोटोचे आमचे व्हिडिओ शूटिंगसाठी उपस्थित आहेत. नंतर शिवजी या ठिकाणी आहेत. सुंदर अशी व्यवस्था आहे. आपण सर्व महिला माता, इकडे बालगोपाल, समोर महिला मंडळ, इकडे पुरुष मंडळ आणि समोर पण मंडळी आहे. मला असं वाटतं आज मतदान झालेलं आहे, त्याच्यामुळे सर्व एकत्रित बसले तरी काही वावगं ठरणार नाही. मतदानाच्या अगोदर ठीक आहे भाऊ, तो अपक्ष तो पक्ष नाही का, परंतु आता झालेला आहे, उद्या समजेलच काय आहे ते. अभंग सेना महाराजांचा आहे, 4 चरणाचा आहे. उपदेश्वर प्रकरणातील अभंग सेवी करता घेतले.
या अभंगाच्या माध्यमाने सेना महाराज उपदेश करतात आणि उपदेश करत असताना जेव्हा संत महात्मे उपदेश करतात ना तेव्हा जीवाच्या कल्याणाचा आढावा घेऊन उपदेश करत असतात. मंडळी, ज्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये आपलं बरं होईल असाच उपदेश आपण ऐकायला पाहिजे. आपल्याला बरं वाटेल यासाठी आपण ऐकूच नाही. आणि संत म्हणले शोधोनी आले संत हिता अहित जगाचे. जगाचं हित कशामध्ये आहे आणि अहित कशामध्ये हे संतांना माहिती आहे. आणि ज्यांना माहिती आहे ते संत महात्मे जगाच्या ठिकाणी उपदेश करतात. कारण उपदेश म्हणजेच हित आहे आणि हिताचं अवलोकन करून संत महात्मे उपदेश करतायत. कोणीही कोणाला उपदेश करू. आणि विशेष म्हणजे उपदेश करताना पात्रता असायला पाहिजे, लायकी असायला पाहिजे. परमार्थामध्ये पात्रता असेल तर माणसाने परमार्थामध्ये उपदेश करा. थोडक्यात ज्या गोष्टीसाठी तो व्यक्ती त्या तत्वापर्यंत पोहोचलेला आहे त्या व्यक्तीनेच त्या संबंधाने उपदेश करायला पाहिजे. जर पात्रता नसेल आणि उपदेश केला तर परिणाम होऊ शकत नाही. आणि उपदेश कोणाला करावा? जो त्या गोष्टीसाठी पात्र आहे. अपात्र व्यक्तीला उपदेश करून चालत नाही. नाहीतर क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा व्यर्थ आपली वाचा शिरमुर. क्रोधी अविश्वासी माणसाला उपदेश करून चालत नाही. मग संत महात्मे उपदेश करताना ज्ञान प्रधान जो आहे, जो ज्ञान प्रधान आहे त्यालाच उपदेश करतायत, इतरांना उपदेश करत नाही. पशु पशवादिक भोग प्रधान आहेत. पशु पशवादिक भोग प्रधान आहेत आणि मनुष्य हा ज्ञान प्रधान आहे. आणि ज्याला ज्ञान प्रधान म्हणतात ना त्यालाच उपदेश आहे. विठ्ठल विठ्ठल. उपदेशाचा परिणाम व्हायला पाहिजे. उपदेशाचा जर परिणाम झालाच नाही तर मग काय हो, किती सांगितलं परिणाम होते. एक म्हण आहे ना, गाढवा पुढे वाजली गीता, हा कालचा गोंधळ म्हण म्हणजे सरळ आहे. उपदेश करताना जर अपात्र व्यक्तीला उपदेश केला त्याला फायदा नाही. म्हणजे ज्याच्या डोक्यावर केस नाही त्याला तेल लावायला दिलं. ज्याच्या डोक्यावर केस नाही त्याला तेल देऊन फायदा. ज्याच्या तोंडात दात नाही त्याला फुटाणे देऊन, ज्याच्या तोंडात दात नाही त्याला फुटाणे देऊन फायद्याचे नाही. म्हणजे पात्रता असलेल्या व्यक्तीला केलेला उपदेश परिणामकारक ठरल्याशिवाय राहत नाही. अन्यथा अपात्र व्यक्तीला तुम्ही कितीही उपदेश करा परिणाम हातात येऊ शकत नाही. परिणाम सहज येण्यासाठी हो साधना आणि पात्रता असणं गरजेचं आहे. विढाल विढाल. उपदेशाचा हा सर्वात महत्वाचं सूत्र आहे. पुढे सांगू तुम्हाला. उपदेशामध्ये सांगणारा, ऐकणारा आणि विषय, बर का, या तीन गोष्टी खूप महत्वाच्या सांगितलेल्या आहेत. सांगणारा पात्रतेचा असावा, ऐकणारा पात्रतेचा असावा आणि विषय सुद्धा त्या तत्वाचा असावा. जर सांगणारा ऐकणारा चांगला आहे आणि विषय जर चांगला नसेल तर 2 तास वाया जातील ना. तर ठीक आहे, सांगणारा चांगला आहे, विषयही चांगला आहे, पण ऐकणारा पात्रतेचा नसला तर ते 2 तासही वाया जातात. बरं ठीक आहे, ऐकणारा सुज्ञ आहे, जाणकार आहे, विषय पण चांगला आहे, पण सांगणारा पात्र. हो, या 3 गोष्टी महत्वाच्या. याला त्रिपुटी म्हणतात उपदेशाची. काय म्हणतात? उपदेशाची त्रिपुटी जर त्या ठिकाणी एकत्रित आली तर उपदेश महत्वाचा आहे किंवा परिणाम होऊ शकतो. अन्यथा सांगून सांगून थकणार, ऐकून ऐकून संपणार, परिणाम काही दिसणार नाही. म्हणून संत महात्मे सांगतात, बाबा रे, जर तुम्ही मृत्यू लोकामध्ये मनुष्य म्हणून जन्माला आलात आणि आल्याच्या नंतर हे जर तुम्हाला कळत असेल तर तुम्ही या गोष्टीचा विचार करा. तुम्ही या गोष्टीचा जर विचार केला तर त्या ठिकाणी आल्याचा सार्थ काय? ज्ञानोबा म्हणतात ना, शरीराची आगावा जया लाली आलेगा पांडवा, तो कार्यार्थ आघवा सांडोनिया. शरीराच्या गावामध्ये आपण ज्या कामासाठी आलेलो आहोत ते काम जर केलं नाही तर तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, जीवो नाही तरी
देवाला भजायला सांगतात महाराज, नाही भजत नाही तरी गेला जन्म वाया. ऐका नाही, देवाला भजण्यासाठी सुद्धा पूर्वजन्माची पुण्याईच असायला लागते, नाहीतर काही काही हिरण्यकशिपूचे भाऊबंद शिल्लक आहे. हिरण्यकशिपू माहिती हा, त्याला बी देवरं नाव आवडत नाही, तो दुसऱ्याला बी लिहू देत नाम नावडे देवाचे ऐसे ब्रीद हिरण्यकशिपू. त्यालाही नाव आवडत नाही देवाचं आणि दुसऱ्याला सुद्धा देवाचं नाव घेऊ देत नाही, तो हिरण्यकशिपू आहे. लोक म्हणतात तो मेला तो मेला तो मेला, तरी त्याचे भाऊबंद शिल्लक ठेवले. हो, अवस्था तशी. एखाने देवाचं भजन करायला लागला, काय करायला लागला, हा हा तो तर करणार, पण करणाऱ्याला बाकी बोट ठेवल्याशिवाय. म्हणले तुमचा जन्म वायाला जाईल, वायाला जाऊ नये म्हणून तुम्ही विचार करावा. आणि विचार करताना संत महात्मे म्हणले नुसता विचार करून चालत नाही, नुसता विचार करून. ज्या विचाराने परिणाम होईल, ज्या विचाराने परिवर्तन होईल, त्या विचाराचा आपण स्वीकार करायला पाहिजे. आणि उपदेश करताना पात्रता पाहून संत महात्मे उपदेश करतात. कुरुक्षेत्राच्या रणभूमीवरती भगवंतांनी गीता सांगितली. काय सांगितली? हा, श्रीमद भगवद्गीता. कुरुक्षेत्राच्या रणभूमीवरती श्रीमद भगवद्गीता सांगण्यात आली. सांगणारा भगवान कृष्ण आहे मंडळी. कोण आहे? आवाज येतोय माझा तुम्हाला? सांगणारा भगवान कृष्ण आहे, ऐकणारा अर्जुन आहे की नाही? हा, अजून दुसरा ऐकणारा माहिती आपल्याला संजय आहे. अजून तिसरा ऐकणारा बोला धृतराष्ट्र आहे की नाही? आणि चौथा ऐकणारा, चौथा महत्वाचा आहे म्हणून चौथ्यापर्यंत बोल. पहिला ऐकणारा तो आहे धृतराष्ट्र, दुसरा ऐकणारा आहे तो अर्जुन, तिसरा ऐकणारा आहे तो संजय आणि चौथा ऐकणारा आहे हनुमंत. ध्वजस्तंभावरी वानरू मूर्तिमंत जो शंकरू. ध्वजस्तंभावरती हनुमंत राहते, त्या ठिकाणी ऐकायला बसलेले. सांगणारा कोण आहे? भगवान कृष्ण. ऐकणारे चार आहेत, पण ऐका ना, त्या चार ऐकणाऱ्यांमध्ये चौघांची पात्रता त्या ठिकाणी सांगतो तुम्हाला. सांगणारा देव हा श्रेष्ठ आहे, विषय सांगितला जातोय श्रीमद भगवद्गीता ही श्रेष्ठ आहे. पण ऐकणारा जो पहिला आहे तो म्हणजे कोण? अर्जुन आहे. कोण आहे? अर्जुन. अर्जुनाला त्या ठिकाणी सांगायला सुरुवात केली. अर्जुना, मन्मना मद्भक्तो मद्याजी माम नमस्करू. तू माझा भक्त हो, तू मला नमस्कार कर. अर्जुनाला देवाने सांगितलं. देव म्हणे अर्जुना तू माझं चिंतन करशील ना, बाकी तुला काही करायची गरज नाही. अर्जुन म्हणे तुझं चिंतन मी कसं काय करू? अर्जुनाच्या मनामध्ये नातं आडवा आलं. नातं काय आडवा आलं? नातं. हे नातं जिथे आलं ना, हो ते टिकतच. अर्जुन म्हणे मी फुई भाऊ, तू माम भाऊ आहे का नाही? तुनापेक्षा मान मोठा आणि मना मान मोठा व्हायची, मी तुला पाय पुरवायची कशी काय? या पाय पळा मग उंबुडी घेत पाहिजे. पाय पळा पळा दोन्ही येईन भेटले संध्याकाळी. जय रे जय रे कस काही म्हणे काही नाही, पगार ना फॉर्म भराले चालू होता दोघांची गप्पा. दोघं येईनी गप्पा मारायला बसण्यात. बरं घर आधी कसं आहे, पोऱ्यान माय मान्य येईन, पोरगी माय बिचारी गरीब आता उलट होई जाय. ते पोरणी मायलेच जास्त मान लागत आहे. बसल्या गप्पा मारायला जेवण करून गप्पा मारता मारता मग बसल्या आता बसता बसता गप्पा मारत चालायला आणि पाय लागना का? गप्पा मारता मारता पाय कच होता उठले लगेच पाय माय तुमले पाय लागे अगो पाय पडे. ती म्हणे जमून येईनी भेटणार रातभर पाय पडा मला अधोपडी करते. नातं माणसाला जगू देत नाही महाराज. हो ती संताप मध्ये आई बी जपेन तिला बी जपून ती जप लागायला लागली एवढी पाय पडले. ती म्हणे तू जप आतेचा काय एककडे पाय पडलीस काय तार नको. नातं ज्या ठिकाणी आडवा आलं ना त्या ठिकाणी उपदेश परिणाम करू नाही शकत. नातं आडवलं आलं की उपदेश परिणामकारक ठरू शकत नाही. देवाने सांगितलं अर्जुना तू जर नातं पाहत असतील तर उपदेश त्या ठिकाणी परिणामकारक होणार नाही, तुला शिष्य व्हावं लागेल. आणि जेव्हा तू शिष्य होशील तेव्हा मी जे सांगेल तुझ्या लक्षात यायला लागेल. लक्षात ठेवा, श्रवण करताना हाच भाव असायला पाहिजे तेव्हा परिणाम दिसतो. हो आपण म्हणतो राजा परीक्षितीने 7 दिवस कथा ऐकून त्याचा उद्धार झाला. मग आम्ही तर भरपूर कथा ऐकल्या पण आमचा उद्धार कसा नाही झाला? कारण आपण परीक्षित झालो नाही. आपण परीक्षित नाही झालो, आपण परीक्षक झालो. परीक्षक काय झालो? परीक्षक झालो म्हणजे सांगण्यापेक्षा आपल्याला जास्त ज्ञान झालं.
उद्धार व्हायचा विषय नातं येता कामा नये. अर्जुन म्हणला देवा काय करायचं, म्हणला मी सांगतो तसं कर, फॉलो मी. आणि मग देवाने सांगायला सुरुवात केली. अर्जुन ऐकतोय. न जायते म्रियते वा कदाचित् नायं भूत्वा भवितव्यं भूया अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्ये माने शिष्य. अर्जुना काळजी करू नको, जाणार नाही, नित्य आहे, शाश्वत आहे, आत्मतत्व मी सांगतो ना. तू चिंता करू नको, तू माझं चिंतन कर. मन्मना मद्भक्तो अनन्यश्चिंतयन्तो मां हि जना परिपालयन्ति. अर्जुनाच्या मनात अर्जुनाने धनुष्य उचललं आणि म्हणलं देवा गांडीवम संस्कृते हस्तात त्वचैव परिदह्यते. हातातलं धनुष्य फेकलं आणि देवाला सांगितलं देवा मी लढाई करत नाही, मला युद्ध करायचं नाही, सॉरी. देव म्हणे येळापणा करू नको, तो धनुष्य उचल. या धनुष्याने पाय ऐकलं चांगलं होईल. तुला कळतं का म्हणे धनुष्याची काही लेवल आहे की नाही, काय उचल म्हणला धनुष्य म्हणे. मग अर्जुनाने पटकन धनुष्य उचलला आणि अर्जुनाने धनुष्य उचलल्यानंतर अर्जुन म्हणला देवा मी यांच्याशी युद्ध नाही करू शकत, कारण हे माझे सर्व नातेवाईक आहेत. आचार्यान मातुलान भ्रातॄन् पुत्राण पौत्राण सखी सदा. माझे गुरु, माझे मित्र, माझे वडील, माझे नातेवाईक आहेत, मी यांच्याशी युद्ध करू शकत नाही. देव म्हणला कोणलेच आपलं म्हणू नको, नाही कुणाचे कोणलेच आपलं म्हणू नको. जर तू यांना आपलं म्हणत राहिला त्याचा परिणाम पाहणार. या जास्ले आपलं म्हणत त्या रातले सुरतले सकाळी गुवाहाटीवर निघणार. म्हणून त्याला सावध हो, कोणी कोणाचं नाहीये, सावध हो. अर्जुनाच्या लक्षात आलं धनुष्यबाण नाही का उचलला धनुष्य. अर्जुनाने कार्यक्रम सुरू केला. सांगताना जोपर्यंत शिष्यत्व पत्कारला नाही तोपर्यंत परिणाम डोळ्याला दिसला. अधिकारी झाल्याशिवाय परमार्थ कळत नसतो. अधिकारी होणं गरजेचं आहे. पण दुसरा ऐकणारा धृतराष्ट्र होता, त्याचा अधिकारही नाही आणि परिवर्तनही झालं नाही. पुत्र स्नेही मोहितू, मुलाच्या स्नेहामध्ये एवढा मोहित झाला त्याला देव कळाला नाही, त्याला धर्म कळाला नाही, नाही का, त्याला नातं कळालं नाही. आणि सांगता महाभारत जास्त कुठेच घडलं नाही बरं का. महाभारतचा विचार जर केला तर महाभारत फक्त 3 गोष्टीसाठी गडबड झाली. कोणत्या कोणत्या महाराज? जिथे गावाचं, जिथे भावाचं आणि जिथे देवाचं खाल्लं जातं ना तिथे महाभारत घडल्याशिवाय कुठे 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 गावाचं, भावाचं आणि देवाचं जिथे खाल्लं गेलं तिथे महाभारत सुरू झालं. आणि त्याचा पुढचा वाक्य सांगतो जिथे माझं आणि तुझं तिथे महाभारत आहे. सुरुवात जी होती तिथंच आहे ना. पहिला श्लोक धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुस्तवा मामका पांडवाश्चैव सांग ना. धर्मक्षेत्र असलेल्या कुरुक्षेत्रावरती माझे पोरं आणि पांडूचे पोरं काय करीत झाले? कोणाचे पोरं? माझे पोरं आणि पांडूची पोरं काय करीत झाले? जिथे काका म्हणतो माझं आणि तुझं तिथे रामायण. मामका हा पांडवा, माझे आणि त्याचे जिथे आलं तिथे महाभारत सुरू. लक्षात ठेवा, जेव्हा उपदेश करीत झाले धृतराष्ट्राच्या लक्षात आलं नाही. तिसरा होता संजय. कोण? संजय. कोण? आणि संजयामुळेच महाभारत घडतं. कुठेही बघत मुंबईचं नाही, संजयामुळेच महाभारत घडतं. संजयच पुढे पुढे बोलत. गठ्ठाकडे संजय, जडे संजय उन्हा जडे कार्यक्रम. हो, फक्त त्याने राऊत लावून झालं. संजय बोलला महाराज. संजय म्हटला सांग संजय, टेल मी नाव, हु इज विनर? सांग सांग म्हटला कोण जिंकणार आहे? संजय म्हटला कोण जिंकणार काय? यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूतिर ध्रुवानी तिरुमती. जिकडे देव आहे, जिकडे धर्म आहे, जिकडे अर्जुन आहे तिकडे विजय निश्चित आहे. संजयाचं उत्तर मिळालं. धृतराष्ट्र घाबरला, म्हणजे सकाळी समजू नाही म्हणजे कोण निवडा. धृतराष्ट्राला झोप लागे ना. तो म्हणे सकाळी काय वाजले काय नाही म्हणे 8 वाजल्यापासून सुरू. तू ताण लिहू नको, विचार ना हु इज विनर टेल मी. सांग म्हटला कोण जिंकणार? म्हणे जिकडे अर्जुन आहे, जिकडे देव आहे, जिकडे कमळ आहे, आपलं सॉरी जिकडे देव आहे, जिकडे अर्जुन आहे, जिकडे धर्म आहे तिकडे विजय निश्चित आहे.
इकडे विजय निश्चित आहे. आणि विजय सांगितल्याच्या नंतर धृतराष्ट्र आनंदित झाला. धृतराष्ट्र म्हणे वा, एवढ्यामध्ये भीष्माचार्याला रात्री गाठण्यात आलं. कोणाला येते तुमच्या लक्षात? महाभारत. भीष्माचार्य ब्रह्मचारी, गंगापुत्र, वचनी, भीष्म पण भीष्माचार्याकडे गेले. भीष्माचार्याला बोलला, पितामह आम्ही पाहत आहोत रणांगणावरती तुम्ही आमच्या बाजूने उभे असताना सुद्धा आमच्यावरती पराजयाची सावली येत आहे. दुर्योधनाचा बोल आहे. भीष्माचार्याने विचारलं काय झालं? म्हणले पितामह आमच्या दृष्टीत असं येत आहे आपण शरीराने आमच्या बरोबर आहात पण मनाने पांडवांच्या बरोबर. भीष्माचार्य म्हणे असं होऊ शकत नाही. मी ज्या बाजूला शब्द दिलाय प्राण जाय पर. भीष्माचार्याने सांगितलं महाराज. पण दुर्योधन तो दुर्योधन होता. रात्रीच मोजिले सकाळी नको आत्तेच काय बोल. दुर्योधन म्हणला नाही नाही शब्द पाहिजे आणि शब्द पाहिजे असं म्हटल्यानंतर भीष्माचार्याने सांगितलं मी उद्या निष्पांडवी पृथ्वी करणार. काय वाक्य मिळालं? उद्या पांडव पृथ्वीवर राहणार नाही हे पितामहाचं वाक्य कानावर आणलं आणि त्या ठिकाणी आनंदित झाला. जर उद्या पांडव संपले म्हणजे विजय कोणाचा होईल? कोणाचा होईल? कौरवांचा होईल. म्हणजे हाच महत्वाचा विषय आहे. रात्री पांडव राहतात का काय? रात्रीच्या पांडवावर ठरेल उद्या कौरव जिंकणार की पांडव जिंकणार. परिणाम ठरला. भीष्माचार्यांचं उत्तर मिळालं. आता भीष्माचार्यांचं उत्तर मिळाल्यानंतर भगवान कृष्णापर्यंत गेलं महाराज. आणि कृष्ण सांगायची गरज आहे का? देवाच्या लक्षात आलं उद्या पांडव संपणार कारण भीष्माचार्यांचा शब्द आहे. भीष्माचार्यांच्या शब्दाच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही. देवाने द्रौपदीला बोलवलं. म्हणजे द्रौपदी म्हणजे काय कुकू पाहिजे का नोटा पाहिजे? काय पाहिजे तुला? म्हणे सौभाग्यवती राहावं अशी माझी इच्छा आहे. एकही पांडव जाऊ नये. म्हणे भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली. म्हणे काय करू सांग ना कृष्ण. म्हणे काही करू नको. पदर घे पदर. काय घे? कोणाला सांगतोय? द्रौपदीला. हो पदर घेतल्याशिवाय सन्मान नाही बाबा. बघा द्रौपदीला सांगितलं पदर एवढा घे की तुझं तोंड दिसता कामा नाही. द्रौपदीने घेतला घुंगट आणि द्रौपदी निघाली भीष्माचार्यांकडे. हो आणि परंपरा आहे कोणीही पाया पडायला आलं की ज्येष्ठ आशीर्वाद देतात. सौभाग्यवती द्रौपदी पाया पडायला गेली भीष्माचार्यांच्या. पहाटे कोण जातं पाया? सांगू का मतलब असेल फायदा असेल तर पहाटे नाही कवय का सांगतो. पाया पडणं पाय धुळशीने पिली सुद्धा मतलब पाहिजे. काळजी राहत नाही तशीच जप कोल्हे लागली भेटी घ्या तरी पटेल होता. आता ही मतलबाचा विषय. परिणाम असा झाला जेव्हा भीष्माचार्यांच्या पाया पडायला द्रौपदी पुढे गेली आणि भीष्माचार्याने आशीर्वाद दिला अखंड सौभाग्यवती. प्रश्न विचारला वाकल्या वाकल्या पितामह हा आशीर्वाद या जन्माचा का पुढच्या जन्मात? अरे म्हणले या जन्मात पाया पडायला तर आशीर्वाद सुद्धा याच जन्मात आहे. आणि जसा आशीर्वाद मिळाला पदर बाजूला केला आणि भीष्माचार्यांनी त्या ठिकाणी द्रौपदीचं तोंड. अरे ज्या पांडवांना मरण्यासाठी आपण पण घेतलेला आहे त्या पांडवांच्या पत्नीला आपण सौभाग्यवतीचा आशीर्वाद दिलेला आहे. आता करायचं काय हा प्रश्न. जिथे देव येतो ना महाराज, जिथे देव येतो ना तिथे पराजय कधी येऊ शकत नाही. फक्त उशीर लागेल. पराजय शक्य. आणि देवाने ठेवलेली कूटनीती ती सक्सेस झाली आणि परिणाम असा झाला की दुसऱ्या दिवशी भीष्माचार्य बाणाच्या शय्येवर पडले आणि पांडवांचा विजय. जो संजय रात्री काय बोलतोय नंतर काय बोलतोय द्विधा मनस्थितीचा जो संजय आहे ना तो प्रत्येक जीव या संसारात आहे. द्विधा मनस्थिती तो संजय. संजयाची वृत्ती ही प्रत्येकाची आहे. लक्षात ठेवा. कोणी सांगितलं काय होणार? म्हणला विजय होईल. पुन्हा भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा घेतली म्हणला नाही नाही पराजय होईल. विजय पराजय विजय पराजय. तसं आपल्या लोकांच्या मनामध्ये द्विधा मनस्थिती परमार्थ करतात. एखाद्याला सांगा तुम्ही हे भाऊ आता झालं ते झालं सोड आता घाल गळ्यात माळा पवित्र एकादशी कर पंढरीची वारी कर त्र्यंबकची वारी कर. महाराज गण देव देव करू वाटत महाराज पण काय करू सांगा मी काय भक्ती करू का
पोट भरून. त्याला प्रश्न तू काहीच करू नको, खिचडी काय करणार. माणसाच्या जीवनामध्ये प्रश्नचिन्ह. देवाला डोक्यावर घेताना ज्याला संकोच निर्माण झाला त्याचा विजय कधी होऊ शकत नाही. आणि ज्याने देवाला डोक्यावर घेतलं जग उपदेश करताना पात्रता असणं गरजेचं आहे. आणि जर पात्रता नसली तर उपदेश करून फायद्याचा नाही. एखाद्याला उपदेश करून पहा. अपात्र महिला मंडळ, तुम्हाला आता एक प्रश्न विचारतो, लक्ष द्या. आपल्या घरामध्ये माठ आहे? मातनी आहे? काहीच नाही, गुंडा आहे? अरे आहे का नाही? काय बोलायला बी जड द्या ना. तुमले पगार चालू आहे त्या मग. आणि काय तुमचं चांगले चांगले दिवस आहेत तुमचे. मुख्यमंत्री बरं का, असंच बोललो बरं का भाऊ. म्हटलं इथे बसलेल्या सर्व मुख्यमंत्रीच्या बहिणी. एक बहीण राहू, एक बाई म्हणे हो बाबा मी काय त्यान बहीण नाही शे म्हणे मी त्यान फुई शे म्हणे. नवीन स्कीम म्हणे, फुई स्कीम. म्हटलं फुई म्हणे हा. म्हटलं कस काही म्हणे मन वय वय गे 65. तो काय मला पगार टाकत, तो मन वहुले पगार टाके. मग मन वहू जर त्यांनी बहीण ते मी त्यांनी बरोबर आहे. मुख्यमंत्र्यासोबत नातं लावणं म्हणजे सोपं आहे का? मला सोपं नाही ना. हो, भाग्याची गोष्ट आहे. हो. आणि काय झालं ना, तुमचे दिवस चांगले आहेत. ते अगोदर कळत नव्हतं आपल्याला. आजचे दिन आ गए, आजचे दिन आएंगे. कोणाचे आएंगे आपलं नाही काय. आपलं उभट आहे आपलं. बहिणीचं बोलतो कौतुक, काय महाराज तुमले एसटी फुकट, तुमले गहू तांदूळ फुकट, उरणार काही की देता फुकटच फुकट. बरं त्या फुकट ना तांदूळ भाऊसाहेब, पण त्या तांदूळ देखील मुंबई सांगत मायवय आपल्याला चोरी होणी ती फिरी होणी का चोरी होणी. काय किलो विकता तुम्ही? 20 रुपये? नाही किलो बोला, किलो. 20 चाला ना, म्हणजे 2 रुपयाला फाटा गरमा चाला ना. तरी जमू देतात नाही. जाऊ द्या. 15ची पडी घ्या. माया हो, मी सांगतो ना, तिचा भाऊ चांगला, तिची दिवाळी चांगली, तिची अक्षय. भाऊ तुम्हाला असा भेटला तुम्हाला 12 महिन्यात पडी घ्या. आता 3 पडी घ्या. जोर मा चाला ना. आमना भाऊ काय होईल काय माहिती. आमना भाऊ नुसता बाणकोरामाच राहील. आपलं वाईट काम आहे महाराज. कठीण आहे. भाग्यवान आहे. सध्या काय फ्री चाललंय तुम्हाला? किती स्कीमा फ्री? एवढ्या फ्री स्कीमा. बरं का, मी म्हणतो लाडकी बहीण ही स्कीम देण्यापेक्षा सुरक्षित बहीण स्कीम द्या, म्हणजे आमच्या बहिणी सुरक्षित राहतील. लाडकी बहीण ही सुरक्षित असते. हांड्या 3 फुकट, आनंदाचा शिदा तुमले. हो, एसटी आपले चढणं म्हणजे हाफ तिकीट मग फुल तिकीट तिकीट मार देत. आता तुमच्यामुळे एसटी फायदा. मी एक ऑब्झर्वेशन केलं बरं का. एक काळ असा होता जेव्हा सर्वांना सारखं तिकीट होतं, बरोबर. त्यावेळेस जर बरं का खरंच आपण जर सीटवर बसलेलो असं एखादी माय माऊली एसटीला चढली, ती जर उभी होती, चांगला माणूस, एक ते जागा करती नाही ती उठी नाही. खोटं आहे का? नाही. उलट सांग, ताई तुम्ही बसा मी उभा राहतो. खोटं आहे का? खरं आहे का नाही? घडलंय का नाही? 100% माणूस जर बसला असेल आणि एखादी माय माऊली उभी राहिली, माणूस लगेच थोडा जागा तरी करेल नाही तर काय म्हणेल, ताई तुम्ही बसा मी उभा राहतो. बरोबर आहे? आती चढी का तुम्ही एसटी त्याशी काय तुमले जागा दिली? एसटी देखील पहिला चढा. वाईट कार्यक्रम. जर आपण चढलो देऊ आणि जर थोडीशी का जागा ना, माणूस येताना ते का ना थोडी जागा बहिणाची सर लगेच सर गेली. आणि जर आपण सांगू ताई थोडस थोडी जा, तूच उभा राहील. वाईट आहे. माझ्या
सोबत अशी घटना घडली. फेब्रुवारी महिन्यामध्ये मी कथा केली शिंदखेड्याला शिव महापुराण. मग 2-3 दिवस घरी होतो, मला धुळ्याला यायचं होतं. मग मी विचार केला ते 2-3 दिन घर आहे, त्यापेक्षा आपण काय करू, एस टीवरचा आहे दोघं म्हणतात शिंदखेडा धुळे, एस टी उतरू धुळ्यात काम. मी तयारी केली. प्रत्येक वेळेस बॅग घेतो, उपरनं खांद्यावर टाकतो, पण गाडीची चावी घेतो पूर्वी. मी म्हटलं आता आपल्याला एस टीवर जाणं, चावीन काय काम अण्णा, मी घडते नाही हात नक्कीच. बाई म्हणे कुठे, म्हणतो धुळे, चावी म्हणतो नाही एस टीवर जा. बाई म्हणे तुम्ही रिकामा कामे कर ना का, आपली आपली गाडी दे तुम्ही. म्हटलं नाही ग, गाव म्हणे एस टी टँक गाव म्हणे, गाव कोण बैकत नाही. आणि मला जागा महाराज म्हणे, महाराज कीर्तन पुरताच राहा. तुम्हाला सांगू, वकील जरी असला तरी कोर्टातच वकील आहे. घर वकिली, घर वकिली चालत. पोलीस जरी असले घर शिट्टी चालवच अजिबात नाही. नो, अजिबात नाही. माझा अनुभव, मी वकील आहे पण घर चालत नाही आपला, एक बी कायदा चालत नाही आपला. बठ्ठा नापास कायदा आहे ना. मी म्हटलं मला जायचं दखा मग म्हणे फेडल्या तुम्ही इच्छा. हातमा बॅग खांद्यावर उपरणं, गली म्हणजे गली ना लोक महाराज पाय 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 मग इवान पाय पाय बी चालला की तरी मग प्रश्न म्हटलं काय नाही धुळ्याला चालू. बस स्टँड मध्ये पोहोचलो. त्या गल्लीतल्या काही वरच्या गल्लीतल्या बाया तिथं उभ्या होत्या, जिथं धुळे गाडी हो बहीण आज काय महाराज काय एस टी कसं काय उभा. एक म्हणे महाराज उभं डोई घेतात उभा, पुढे पुढे उभटा कार्यक्रम. हा महाराज उपट मध्ये उपट बिपट निपट नियम म्हणजे उभा राहिलो म्हणे महाराज धुळ्याला जाणं, गाडी उभा राहा, गाडी उभा राहिली. 28 बाया आणि एकला बाबा धुळा गाडी 28 बाया एक गर्दी केली. आणि बठ्ठ्या म्हणून चावेत, पण मला समजलं काय त्यांची भाषा असेल. मी अशा दगू कले तोंड फिरायला 5 मिनिटं थांबलो, 5 मिनिटामध्ये धुळे 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 एस टी पुढे 4-5 बाया, दरवाजामध्ये 10-15, ड्रायव्हर नका 5-6 घुशी का ताई बरं दाखला बी नाही, खिडकी मॅंगून जातो. प्रश्न पडला महाराज. आणि जागा भेटायला पाहिजे आपल्याला. थोडस 2-4 चढल्या, एक मागे एक ताई एवढी मोठी बॅग. आणि ताईन त्याच ना कसं राहत 2 दिन का गाव जाणार, गोजरेज कपाट सांगितलं राहत. सकाळ दुपार संध्याकाळ रात सकाळ दुपार. डॉक्टरना तरी 3 टाइम गोळ्या राहते, 4 टाइम साड्या राहते. बरोबर कार्यक्रम महाराज. ती एवढी मोठी बॅग. मग आता चढवायचं असेल ना तर नियोजन असं असतं की अगोदर काय पाहिजे, बॅग चढवायची, मग तिला पुढे टाकला, मग आपण घुसावं. ती बहिणी पहिला पायरीवर एक पाय ठेवा अशी बॅग. आणि जशी बॅग मध्ये घातली, पाय बिन बॅग बिन दरवाजा फिट, हालिंग नो चालिंग निस्ती मागच्या म्हणे पुढे सरक, थांबा फशी गोमी. आणि थांबवून फशी गोम आम्ही असा पाय टाका त्या बॅग माही असं म्हणतो. दुसरी पायरीवर पाय टाकतो आपण, असं बोलतो असा पाय टाका. ती बहीण दणकी मारली. जो छाती मग गुम्मा घाला म्हणे, ओ बापरे ताई मी महाराज म्हणे गार वय. अरे तो घरनी अजून घरना सांगेत माझे, म्हणजे मला सांगणं कोय ऐकले हो घरना. घर जर गहू आते नाही काय बोला मी म्हटलं घर कमी असा त्रास कोकणी राहत नाजी राहत त्रास नका घातल्या कवशी गीता सांग तू काय टाळ्याने बटला मी समजेल 4 वर्ष अभ्यास करायची. ज्या शीटवर उपरणं ते शीट आपली ना आता ती परंपरा कमी होईल. पहिले पोरी बी फेकतात गाडी असाच अवस्था.
दादा चढी गया खिडकी माई दादा चढी गया दांडी तुटी मग मी काय चढा म्हणतो मजा नाही आपलं उपरनं टाकलं सर्वांना चढू दिलं सर्व चढले बटासमा शेवट मी ज्या सीटवर उपरनं ठेल त्या सीटवर मग ताई तुम्ही आडे म्हणाल सीट मी म्हटलं आता कसं आहे थोडी वकिलीचा काळा काय हरकत नाही वकील माणूस जरा इंग्रजी बोलत फरक आणती ना काय पगार बी जमते पडा दिंदी काय इसकून नाही जमली फक्त जाणी जाणी जमली तर का तिला म्हटलं एक्सक्यूज मी दिस इज माय सीट ती म्हणे शीट म्हणतो ताई आई म्हणे शीट म्हणे जागा मी तिला म्हणतो सरक मला दगू दे खाले दक आत दक कधी दिकाले खिडकी मध्ये डोकेलो बाहेर फेकलं फेब्रुवारी महिना त्या दुसरी फेब्रुवारी गेली वरीच होई गया वरीच एसटी ठिकाणी का गाडी साईडला लावायची म्हणतो तुझ्या आहे पुढे काय आता विषय नाही जे जीवनात मिळालं त्याच्यावर सॅटिस्फॅक्शन असणं सॅटिस्फाईड असलं की झालं तुमचं जीवन चांगलं आहे भाऊ चांगला भेटलेला आहे बोलत जेव्हापासून आपण जीवनामध्ये सर्व गोष्टी सहज प्राप्त करायला लागलो तेव्हापासून आपल्याला माणसाची किंमत राहिली नाही रे फुकटात मिळायला लागलं कष्टाची किंमत राहिली सहज मिळायला लागलं माणसाची किंमत राहिली नाही फुकटात मिळायला लागलं कारण कष्टाची किंमत राहिली नाही खिशात हात घातल्यावर पैसा मिळायला लागला पैशाची किंमत नाही राहिली आता मुली मिळत नाही म्हणून नवऱ्याला सुद्धा किंमत राहिली सत्य परमार्थ करताना माणसाने ज्या हेतूसाठी आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो त्याचा विचार करा आणि जेव्हा संत महात्मे आपल्याला त्या तत्वाचा उपदेश करतात ना तेव्हा त्या तत्वाचं अनुसरण करून आपल्याला मिळालेल्या देहाची सार्थकी करायला मग कलियुगामध्ये आम्ही इतर साधनं करू आमचा उद्धार करून घेऊ शक्य होईल हरिपाठात ज्ञानोबाराने सांगितलं योग यागनिधी येनेनो हे सिद्धी वायाची उपाधी योगाने यागाने त्याची प्राप्ती होणार नाही म्हणजे जप तप कर्म क्रियानेम धर्म वाऊगाची श्रम जपाने नाही तपाने नाही हो त्याची प्राप्ती होणार नाही हो वाया मग काय करावं लागेल कलियुगी उद्धार कलियुगामध्ये भगवंताचं नाम चिंतन करणं सर्वात मोठं साधन सांगितलेलं आहे आणि ते साधन करत असताना संत महात्मे त्या ठिकाणी सांगतात ना महाराज हो करतोडोने विनवितो
नाचता नाचता देवाचा सोडला पिता सुटला आनंद आहे कीर्तनामध्ये नाच. हो हीच माझी विनावणी हो कर जोडोनी या दोन्ही शरण एका जनार्दनी. हो तुम्ही वासुदेव म्हणूनी हो तुम्ही वासुदेव नका गुंतू विषय कामा. तुम्ही आठवा का महाराज अट्टहास काय हो क्षण भंगूर नाही वारे सावध थोडा काही नसले मग गडा पण याचा विचार करा याचा विचार करा. आज आहे ते उद्या नाही उद्या आहे ते परवा नाही. अरे मिळालेला देह पुन्हा मिळणार आहे का याचा विचार करावा महाराज. आणि विचार करताना सर्वात महत्वाची गोष्ट सारासार विचार करायला पाहिजे. ज्या विचाराने आपलं कल्याण होईल त्याचा विचार करा. दुःखदायी विचार करून फायद्याचं नाही. कलियुगामध्ये सारासार विचार करा. सारासार विचार नामधरा कंठी. माणसाने सारासार विचार करायला पाहिजे. ज्या विचाराने जीवाचं कल्याण होईल त्याचा तो विचार करायला. दुःखदायी विचाराचं आचरण केल्यावर माणसाचं पतन आहे. म्हणून विचार करताना योग्य विचार करा. विचार करून काम केलेलं कधी चांगलं. काम केल्यानंतर विचार करण्याची वेळ असेल तर ते काम सफल होऊ शकत. म्हणून सारासार विचार करा. नामधरा कंठी विठोबाचे. मग महाराज कधी कधी करावं म्हणजे कधी नाही क्षणोक्षणी हाची करावा विचार करावा पार क्षणोक्षणाला विचार करावा. हो प्रत्येक वेळेस विचार करताना एकच काम करावं भवसागर तरता कसा. आणि ज्याला तुम्ही शरणांगत जाणार ना तो उभा आहे. तो काळजी करू नका. भागलिया मज यांची आणि जोडी सर्व भगवान उभा आहे महाराज. हो तो हो पहिले तरी उभा आहे. काय भवसागर तरता कार्य करीत पहिलं तरी उभा जाता तो भगवान उभा आहे. काळजी करायची गरज नाही. फक्त काय करा आपण आपला भार त्याच्यावर. ज्याला देवावरती भार घालता येतो त्याच्या जीवनात चिंता नावाचा रोग जन्माला येतो. ज्याला देवावरती भार घालता येतो त्याच्या जीवनात चिंता नावाचा रोग येऊ शकत नाही. माझं वाक्य ऐका काय. चिंता मोठी झाली की देवाला द्यायला पाहिजे. काय काय चिंता माणसाची चिंता मोठी झाली की देवाला द्यायची. आणि मुलगी मोठी झाली की नवर देवाला द्यायची. चिंता राहत मोकळा. ज्याला भार घालता आला देवावर तो निश्चित तू कम दे
येईना त्याच्यावर भार झाला. गुरु परंपरेच्या अभंगामध्ये महाराज म्हणले, घालवल्या भार राहिलो निश्चित दिली संती विठोबा. विचार करताना आपण सारासार विचार केला, आपल्या जीवनातला चिंता नावाचा भोग दिला. आणि मी वाक्य बोलतो माझ्या बरं लक्षात नाही का, आपण कितीही चिंता केली तरी देवाला फरक पडतो. अरे सांगा ना, आपण कितीही चिंता केली तरी देवाला फरक पडत नाही. तुम्ही चिंतन करून बघा, त्याला फरक पडल्याशिवाय राहत नाही. लक्षात भगवंताचं चिंतन करणाऱ्याला संसाराची चिंता राहत नाही. माझी या भक्ता काय संसाराची चिंता, माझ्या भक्ताने संसाराची चिंता करायची गरज नाही. तो चिंता करायला बसलेला आहे, आणि तो जर चिंता करायला बसला असेल तर आपण चिंतन करायला पाहिजे. म्हणून संत महात्मे म्हणले, सारासार विचार करा, उठा उठी नाम धरा कंठी, भगवंताचं नाम धरा. मग सारासार विचार भगवंताचं नामचिंतन कधी करावं म्हणजे क्षणोक्षण करत राहा. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाहि. माणसाने भगवंताचं चिंतन सतत करायला पाहिजे, कारण त्याला वेळ आला. चिंतनासी न लगे वेळ सर्व काळ करावे. आणि जेव्हा संतांचं प्रमाण दृष्टी पुढे आलं तेव्हा संत सेन महाराज सुद्धा म्हणतात, बाबा रे तू विचार भव सागर करण्याची अपेक्षा अंतःकरणात ठेव. तर अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये हाचे विचार तरा भव सिंधू. माणसाने सारासार विचार करायला पाहिजे. आणि विचार करताना संत म्हणले, जेव्हा तुम्ही शोधणार ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल ना. हो, संत म्हणले ना, शोधणं गरजेचं आहे. ज्याचं हरवलंय तो शोधतोय, ज्याचं हरवलं नाही तोही शोधतोय. बघा तुम्ही, माणसाला 2-3 गोष्टी अशा आहेत ना, किती गर्दीत असू द्या, ते आपल्याला कडे आकर्षित केल्याशिवाय राहत नाही. 3 गोष्टी तर माझ्या लक्षात आहेत, एक पैसा, एक बांगडी आणि एक कब्बशी. या 3 गोष्टी. पैशाचा आवाज आला तो म्हणे मना पडणार, तो एसटी मध्ये का तुम्ही पैसा पडू द्या, किती का गर्दी ना, तो खिसा आवाज. पैशाचा आवाज माणसाचं आकर्षण होतं, बांगडीचा आवाज आकर्षण होणार, आणि कब्बशी 3 वाजता चहा असा जीव आरतू वय रे पुढे कब्बशी नावानं. या 3 गोष्टी माणसाला आकर्षित करत असतात. जेव्हा संत म्हणले तुम्ही भगवंताचं चिंतन करणार, वारंवार चिंतन केल्याचा परिणाम असा होईल की चित्तवृत्तीचा निरोध होईल. आणि चित्तवृत्तीचा निरोध झाला की तुम्ही केलेलं संकीर्तन त्याला प्राप्त होईल. आणि तेच संकीर्तन तुम्हाला भवसागर करण्यासाठी कारणीभूत ठरेल. अन्यथा भवसागर करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला, ते नाही करू शकत. भवसागर करण्यासाठी साधनाच गरजेची, आणि संतच तरू शकतात, जीव तरू शकत म्हणले नाही तरू शकत नाही. आजा मेला, पंजा मेला, बाप मशा मेला, देखत देखत नातू पंतू हे सर्व गेले महाराज. हो, भवसागर ते तरू शकत नाही. साधू तरू शकतो, संत तरू शकतात, हो, आणि भक्त तरू शकतो. भवसागर मग आपल्याला साधू होता येणार नाही,
संत होता येणार नाही, भक्त मात्र होता आल्याशिवाय त्याचं चिंतन आपल्या जीवनामध्ये आलं, भक्त झाला. आणि भवसागरमध्ये तुम्हाला सांगू का पुढचं वाक्य, संसाराची विशेषता एवढी आहे, संसारामध्ये तुम्ही कितीही चांगलं करा, माणसाने संसारात कितीही चांगलं करू द्या, धर्मात जर खटका पडला, मुक्का सप्ता बट बोलणं बंद, टुकुर टुकुर देखते हो क्या, दोन्हीचा खटका मनासारखं चाललंय तोपर्यंत गोळ, एकदा मनाच्या विरोधात झालं, धर्मा मुक्का सप्ता पड, तू बोलत नाही ती बोलत नाही. बरं मी एक ऑब्झर्वेशन केलं, किती भांडण झाली, किती भांडण होल्या तरी या रायानं कामे करायची, खरं स्वयंपाक करणार, वाढवणी ठेली, आम्ही खायली, तेल सरेल होती बरणीवरून उठली, आम्ही त्यांच्या बरणीवर ठेली, बोलावत नाही पण काम बरोबर झालं. स्वयंपाक झाला, नवीन नवीन भांडण झाली, एकदम तारी. बरं माझं असं मत आहे, शहाण्या माणसाने नवरा बायकोच्या भांडणात पडू नये, एक ताट नका आता हम तेरे बिन, शहाण्या माणसाने पडू ते त्याचं मिटाळा असतात, काय ताणले मला ती सूचना आहे, दाखला पुरीने सुद्धा घर मारावं लढाई खरं आहे ते, लढाई त्यासाठी तुमच्याकडे तर या देखा महात्मा तू टाकतो करा, तो म्हणे मी कुठे तू रे, तो महात्मा म्हणून तू काय संसारात भाऊसाहेब एक माझ्याजवळ आला, म्हणे महाराज ठेवणं नाही, काय म्हणे तू ठेवणं नाही, 2-4 महिना लगेच नाही नाही ठेवणं नाही म्हणजे मोड नाही म्हणे, मोड टाकणं सांग, तुम्ही वकिलीत सांगा, तिनं म्हणत जमत नाही म्हणे, मग म्हणतो ज्यांनी जमाळेल त्याला भेट, ज्यांनी जमाळेल त्याला भेट, येळा बरा काय झाला, वागू ना वागू. खरं आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे, अक्कल कोणाला नसते लक्षात आलं नाही का, जाऊ दे काय सांगतो तुम्ही, वाघ होणार तो वाघ ते पहिले त्यांना पहिले काय वाघ ते मधनाच गोष्टी बरं आहे, आते समजलं व्यासपीठ बरं राहतो काय तो म्हणे महाराज तुम्ही वकील आहे बरं का, तुम्ही वकील आहे, मोड नाही म्हणे, सांगा म्हणे काय आजपर्यंत मी कोण मोडणार ज्यानं जोडून त्याने मी लगेच मी मोडत नाही म्हणे, जमत म्हणतो, मग ज्यांनी जमाळेल त्याला भेट, मला सांगू अडचण काय, अडचण काय येळापणा कर नको, तुला भेटेल समाय, आपलं तसंच सांगाय, तुला भेटली आहे ना, तू ज्याला भेटत नाही तू त्याला भेटीये, काय ज्याला भेटत नाही तू त्याला भेटीये, तर तुला समजे तुला काय भेटेल, आज तुला पैसा भेटतील, येळापणा नको करू भाऊ, आणि बाहेरना माल म्हणजे चायना माल येतो, तो चला तो चांद तक नदी सत्यनारायण मग येळापणा करू नको, तू भेटेल समाज म्हणलं, मग तो म्हणे त्याला म्हणलं, एक जुनी म्हण होती, येळा पाणी उना डुमाया, आई पहिले नवऱ्याने जरी काय बोललं तरी बायको काही म्हणे, बाई एकच म्हणे, मा इष्टो आत्मकरे पण स्वभाव आत्मा करावा, आणि तिथला कळप स्वभाव आहे, आता अजिबात चालत नाही, रिकामा कामे करा नाही, आपण बी त्या फंदा पडा नाही, आधी बोलतात तैली बरं चालू मी देवा ठेव माझ्या करा, ठेव 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 ठेव, अवस्था आहे संसारातली, संसारामध्ये तुम्ही किती मनासारखं करा, हाती काही लागणार नाही, परमार्थ देवाच्या मनासारखं करा, उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात परमार्थ देवाच्या मनासारखं करा, आपल्या मनाने आपला अंदाज 15 अंश संसार चाललाय,
त्या म्हणाचा अर्थ, त्या म्हणीचा अर्थ अजून आपल्याला कळाला नाही. फक्त अंदाज पंचे दावशे म्हणजे काय अजून त्यांना तपास नाही. मी बी शोधलाय रणो काय आहे अंदाज पंचे दावशे. संसारात चाललाय आपला अंदाज पंचे दावशे. पण परमार्थ अंदाजाने करता येत नाही बरं का लक्षात. परमार्थ नियमानेच करावा लागतो, परंपरेनेच करावा लागतो, व्यवस्थितच करावं परमार्थ. संसारात देवाला आवडेल तसं भजन करावं लागतं. आवडे देवासी नामाचा उच्चार त्याला आवडेल तसं भजन करा. आपला संसार अंदाज पंचे आपला कायमचा अंदाज आहे संसारात. माय खरंच सांगा, आपण भाकरी टाकताना तुम्ही नाही झोमॅटो ऑनलाईन भाकरी टाकते का? भाकरी टाकायला टाइम तावावर भाकरी टाकता का भाकरवर तावा ठेवतो? म्हणजे समजून घे भाकरवर तावा चुलीवर ठेवला, त्याच्यावर भाकर टाकली, खालून पेट लावला, तावा हसतो हसतो थंडी सेकंड दगाच हसतो तावा हसतो. बरं दादा तावा हसला तर माय आपला अंदाज काय? कोणता पुस्तक मला लिहिले काही अंदाज पंचे तावा काय खोलले का चटकाला येतो बी आज त्याला काय विषय तावा काय आज तावा असला म्हणजे पाहुणे येणार. उचकी लागली म्हणजे कोणतरी नाव. खरंच सांगा आपलं कोण नाव काढे? आपण नरेंद्र मोदी आपलं कोण नाव काढे? सांगू भाऊसाहेब ज्यांनी उधारी ना उधारीवालाच म्हणजे का उघडी घ्या भाऊ हा तोच नाव काढे, दुसरं काढणार नाही. उचकी लागली म्हणजे कोणीतरी आठवण काढली. विज्ञान सांगतं श्वास नलिकेत अन्नाचं कण अडकले की तुम्हाला उचकी लागणार. खाताना आरवर खाऊ झालं का? पण आपला अंदाज खाय रे मन खाली मान खाली. चालताना झट लागली, कोणीतरी शिवी दिली. बरं शिवी द्यायचा काय संबंध नाही. चालच खाली दकस वर मुसळ कोण बुडी त्यानंच बुडी ना उगाच कशाला. पण आपण अंदाज करून ठेवलेला आहे. भरपूर अंदाज आहे आपला. डोळा फडफड करायला लागला म्हणजे बानगड होईल, कावळा आरडायला लागला म्हणजे पाहुणा येतील, कुत्रा बुकायला लागेल. अण्णा ज्या गली मग कुत्रा बुकतो त्या गलीन म्हातारा जपतो नाही म्हणतो त्या उडी बटा वाईट काय. कुत्रा बुकला की आपला अंदाज आहे कोणीतरी मरणार. कावळा आरडला म्हणजे पाहुणे येणार. याला परफेक्ट अंदाज म्हणतात. हात घातला म्हणजे आणि पाठ काढणी मग असे कितीही संसारातले अंदाज आहेत त्या अंदाजांना संसार आपला अंदाजाने चालला. पण शास्त्र परमार्थ अंदाजाने चालत नाही. त्याला आवडेल तसा परमार्थ करावा लागेल आणि त्याला आवडेल तसा परमार्थ केला तरच भवसागर करता येईल. भवसागर करण्यासाठी काय करावं लागेल? धरा संतांची संगती, मुखी नाम अहोरात्री विठोबा.
घडता क्षण घडता संतांची संगती वाचत्या कल्पांत काय गोड सांगतात. संतन के संग लाग रे साधूच्या संगतीत काय होतं महाराज, जीवनामध्ये काय होत नाही सांगा तुम्ही. साधूच्या संगतीत गेल्यावर एक सुंदर भाव आहे. लक्ष्मी कोरोनाचा काळ आणि कोरोनाच्या काळामध्ये सर्वत्र हाहाकार माजला. एका घरातलं आईचे छत्र गेलं, वडिलांचे छत्र गेलं, घरातल्या ज्येष्ठांचे छत्र गेल्याच्या नंतर घरात उरला तो एक 9 वर्षाचा बालक. आणि 9 वर्षाचा बालक त्या ठिकाणी गावात फिरतोय. मंडळी, संत काय करू शकत नाही, त्याची संगती काय करू शकते. 9 वर्षाचा बालक गावात फिरतो. सर्वांनी दरवाजे बंद केले, खिडकीतून पाहताय पण कोणी घरात येऊ देत नाही. काळ गाव गावाच्या शेजारी 2-4 किलोमीटरवरती दुसरं गाव, त्या गावापर्यंत पोहोचला. त्या गावात फिरता फिरता आवाज देतो, अरे कोणी जेवायला देतं का, कोणी खायला देतं का, कोणी. पण त्या गावात सुद्धा कोणी. फिरता फिरता या गल्लीतून त्या गल्लीत पोहोचला माय. आणि गल्लीत पोहोचल्यानंतर कोणातरी माय माऊलीने खिडकीतून सांगितलं, गावात कुठेही गेला तरी तुला कोणी जेवायला देणार नाही, पण या गावात आज एक शेठजी आहे, त्या शेठजीच्या घरी गेला तर शेठजी तुला जेवायला दे. चांगला भला माणूस. 9 वर्षाचा बालक त्या शेठजीचं घर शोधत शोधत तिथपर्यंत पोहोचला. आणि शोधत पोहोचल्यानंतर त्या शेठजीच्या अंगणात उभा राहून आवाज दिला, शेठजी. दरवाजा उघडला. त्या 9 वर्षाच्या केविलवाने बाळाकडे शेठजीने पाहिलं मंडळी. आणि त्या बाळाकडे पाहिल्यानंतर शेठजीने विचारलं, काय रे बाळा, काय झालं. कोरोनामध्ये आई गेली, बाबा गेले, भूक लागली, तुम्ही सांगा ते काम करायला तयार आहे शेठजी, आपण जेवायला द्यावं. शेठजीने त्याच्याकडे पाहिलं, अरे 9 वर्षाचा बालक. आणि हा 9 वर्षाचा बालक काय काम करणार आहे.
शेठजी दयाळू, त्यांनी म्हटलं अरे काय हरकत नाही, तुला जे काम जमेल ना ते कर, नाही जमलं काय हरकत नाही, पोटभर जेवण कर, इथेच राहा. बालक त्या शेठजींच्या घरी राहायला लागला, जमेल तेवढं काम करायला लागला, दोघं वेळेचं जेवण त्या ठिकाणी करायला लागलं. दैव संयोगाने त्या गावात महात्म्याचं आगमन झालं, साधूचं आगमन झालं. साधू भिक्षा मागण्यासाठी इकडे तिकडे फिरतो, कोणी कटोऱ्यामध्ये भिक्षा देत नाही, पण कोणीतरी सांगितलं शेठजींच्या घरी जावा आणि तुम्हाला त्या ठिकाणी भिक्षा मिळेल. साधू त्या शेठजींच्या अंगणापर्यंत पोहोचला, आवाज दिला शेठजी. शेठजीने दरवाजा उघडला, पाहतात तर साधूचं आगमन झालं. भाग्यवान माणसाच्या घरी साधूचे पाऊल लागतात ना. शेठजीने घरात बोलवलं, पूजा केली आणि विचारलं काय हवंय, म्हटलं भूक लागली. संध्याकाळची वेळ, शेठजीने जेवणाची व्यवस्था केली, महात्म्याने पोटभर जेवण केलं आणि त्या महात्म्याला जेवण वाढण्यासाठी ते 9 वर्षाचा बालक मीठ वाढून पाणी वाढून रात्र झाली, जेवण करून महात्मा आराम करण्यासाठी आपल्या कक्षात गेला आणि तो 9 वर्षाचा बालक त्या झोपलेल्या महात्म्याच्या पायाजवळ उभा राहिला, आणि पायाची सेवा करायला लागला, पाय घासायला लागला, पाय दाबायला लागला. आपल्या पायाला कोणीतरी हात लावला म्हणून शेठजी जागेवरून त्या ठिकाणी मान उचकावून पाहतात, तर तो 9 वर्षाचा बालक डोळ्यापुढे दिसला, गोंडस चेहरा, केविलवाने ते डोळे आणि त्या बालकांच्या कपाळावरती आणि महात्मा हसला आणि झोपला. कधी त्याच्या पायाच्या सेवेमध्ये महात्म्याला झोप लागली कळालं नाही. महात्म्याची झोप लागली आणि तो 9 वर्षाचा बालक तिथून निघून गेला. सकाळ झाली, कहते हैं पानी बहता भला और साधू चलता. सकाळ झाली, महात्मा निघाला, महात्म्याच्या शिष्य होते, शिष्य महात्म्याचा शिष्य गावापासून 3 मैल अंतरावर गेले, एका वटवृक्षाच्या सावलीत बसले आणि महात्म्याला त्या बाळाची आठवण. त्या शिष्याला सांगितलं जा त्या बाळाला बोलून आण, आणि तो शिष्य धावत गेला त्या बाळाला बोलवायला. बाळ नाही म्हणतोय. शेठजीने विचारलं काय झालं, म्हणलं गुरुजींनी बोलवलंय, हा नाही म्हणतोय यायला. शेठजी म्हणला तो कसा नाही म्हणतो, मी घेऊन चालतो. शेठजीने त्याचा हात पकडला आणि त्या 30 मैल अंतरावर बसलेल्या महात्म्याच्या पुढे त्या बाळाला उभं केलं आणि बाळाला उभं केल्यानंतर शेठजीने सांगितलं शेठजी उभा राहून बोलायला लागला, महात्मा जी इसी को आपने बुलाया था, लेकिन ये मंद बुद्धि नादान ना कह रहा, नहीं आया। मैंने कहा कोई बात होगी, महात्मा यूं भी नहीं बुलाते, तुम्हें साथ लेके आए, बताओ क्या कहना चाहते, बुलाया था लेके आए, बताओ। महात्मा ने बालक की ओर निहारा और महात्मा ने मुस्कुराते हुए बालक को कहा, बालक बेटा नजदीक आ। घाबरत बालकाच्या कपडावर गोल केलं, काय केलं त्याच्या कपाळावर गोल केलं आणि महात्म्याने सांगितलं जाओ बेटा। शेठजी म्हणे जा। 3 मैल आलोय चालत आणि फक्त कपाळावर शून्य काढण्यासाठी, सांगा याचा अर्थ काय? महात्मा म्हणला शेठजी मला वाटलं ना म्हणून मी त्याला ही लीला असते संतांची, खरं सांगा ना याच्या कपाळावर आपण शून्य का काढला? महात्म्याने उत्तर दिलं ऐका ना। महात्म्याने सांगितलं आज रात्री जेव्हा तुझ्या घरी जेवण करून मी आराम करत होतो तेव्हा हा मुलगा हा बाळ माझ्या पायाची सेवा करत होता। मी जेव्हा याचा चेहरा पाहिला त्याच्या कपाळाच्या रेषा मी वाचल्या आणि वाचल्याच्या नंतर लक्षात आलं याचं आयुष्य फक्त 9 वर्ष। हा 9 वर्षाचा बालक 9 वर्ष पूर्ण झालं की हा मरणार याच्या कपाळावर वाचलं होतं, पण जो साधूची सेवा करतो ना तो एवढा लवकर कसा जाईल? मी याच्या कपाळावर शून्य लिहिलेलं आहे, याचं आयुष्य 9 आणि हा माझा 0। आता दोघे मिळून हा 90 वर्ष जगेल ही साधूची कृपा आहे। कपाळावर शून्य काढला महात्म्याने, 90 वर्षाचं आयुष्य दिलं ही साधूच्या संगतीचा परिणाम। म्हणून संत म्हणले धरा संतांची संगती मुखी नाम अहोरात्र। अरे संतांच्या संगतीचा फायदा आहे। पाप्यातला पापी आजामिळ जरी असला ना महाराज हो त्याचा उद्धार करण्याचा सामर्थ्य आजामिळ पापराशी पार पावेल। सेना महाराज काय म्हणतात शेवटच्या चरणात सांगतात महाराज
मायेचा धूर डोळ्यात धारण नका भुरे भरो डोळा सेना सांगे मायेचा धूर डोळ्यात धारण करू नका आणि डोळ्यात धारणच करायचं असेल तर संतांनी सांगितल्याप्रमाणे कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता ढळ गेले फिटले भ्रांती डोळ्यात कृष्णांजन धारण केलं की माया निवृत्ती आणि माया प्राप्ती आणि ज्यांना प्राप्ती झाली त्यांचं चिंतन आहे ज्ञानेश्वर राधे तेरे चरणों की मिल जाए सदैव कहता राधे नजरों से गिराना शायद तेरी सजाना नजरों से जो गिरी आए सफल पाए भगवान पंढरीश पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो गौतमगिरी बाबांच्या चरणी सेवा समर्पित करतो श्रीगुरूंच्या चरणी समर्पित करतो समस्त ग्रामस्थ मंडळींच्या माध्यमाने ही धर्मनाथ बीज उत्सव व गौतमगिरी बाबांचा हा पुण्यतिथी महोत्सव मोठ्या आनंदाने आपण सर्वजण करीत आहात जवळजवळ 11व्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे सुंदर असं नियोजन पुन्हा सर्व भक्तिमती माता भाविक सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो उपस्थित सर्व गुणीजन टाळकरी माळकरी गावकरी गुणीजनांच्या सर्वांच्या चरणी शब्दसुमनांच्या द्वारा अभिवादन करतो वाणीचा निरोप घेतो जय विठ्ठल